नमस्ते, माझं नाव सुनील शिसाळे. मी DNSP गेले 8 ते 9 वर्ष झालं हेल्थ अवेअरनेसवरती काम करतोय. हेल्थ अवेअरनेस म्हणजे पहिलं काय समजून घेऊया. बघा, पूर्वी माझे आजोबा, माझे पणजोबा किंवा तुमचे पूर्वज, तुमचे आजी आजोबा हे सहज 100 वर्ष जगले. सहज म्हणजे सहज 100 वर्ष जगले. आणि ते 100 वर्ष जगत असताना त्यांना कुठलाही आजार नव्हता. त्यांना BP नव्हता, अटॅक, शुगर नव्हता, अटॅक नव्हता, पॅरालिसिस नव्हता, कुठलाही आजार नव्हता. किंबहुना त्यांना ह्या रोगाचे आजाराची नावही त्यांना माहीत नव्हती. पण आज आपल्याकडे सगळं आहे. आज आपण जे लाईफस्टाईल जगतोय, आपल्याकडे गाडी आहे, चांगलं घर आहे, चांगला बँक बॅलन्स आहे, चांगले कपडे आपण घालतोय, जे आपण आता लाईफस्टाईल जगतोय ते पूर्वीची लोक जगत नव्हती. पण आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण आज आपण 60 ते 70 वर्ष जगतोय. पण पूर्वीची लोक सहज 100 वर्ष जगली. कारण पूर्वीच्या लोकांनी जे काही खाल्लं त्याच्यावर कुठलंही पेस्टिसाइड म्हणजे कुठलंही औषध मारलं गेलं नव्हतं. पण आज आपण जे काय खातोय, कडधान्य असू दे, पालेभाज्या असू दे आणि काही असू दे, फळ असू दे, त्याच्यावर जोपर्यंत औषध मारलं जात नाही तोपर्यंत आपण खात नाही. मग पूर्वीची लोक सहज 100 वर्ष जगली कारण त्यांनी जे खाल्लं त्यातून त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळत होतं. आणि आजारी पडण्याचा एकच कारण आहे, माणूस आजारी का पडतो तर त्याच्या शरीरात न्यूट्रिशनची कमतरता म्हणजे जीवनसत्व जर कमी पडलं तरच व्यक्ती आजारी पडतो. मग पूर्वीच्या लोकांना जीवनसत्व हे माहित नव्हतं, पण जे काय खात होते त्यातून 100% त्यांना न्यूट्रिशन मिळत होतं. पण मित्रांनो, आज आपण फक्त खातोय हेच समाधान आहे, पण त्यातून जे न्यूट्रिशन पाहिजे ते आपल्याला आता भेटत नाही. मग आज पूर्वीच्या लोकांच्याकडून काय घेतलं पाहिजे बघा. पूर्वीचे लोक, आज तुम्ही टूथपेस्ट वापरता, आज तुम्ही महागडे टूथपेस्ट वापरता, टूथब्रश वापरता, तरी पण आपले दात किडले की नाही. मग पूर्वीचे लोक, तुमचा आजा, तुमचा पज्जा टूथपेस्ट कुठं वापरत होता हो? लिंबाची काडी जी निसर्गाने फ्री टूथपेस्ट दिल्या ती वापरत होते. आणि 95 वर्षाचा आजा सुद्धा दातानं सुपारी फोडत होता. मित्रांनो, 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाचे दात पडले, किडायला लागले. याचं कारण का? कारण पूर्वीची लोक हे आयुर्वेदाच्या जवळ होती आणि आपण आता आयुर्वेदापासून कोसो दूर आहे. आपल्याला आयुर्वेदाविषयी काहीच माहित नाही. मग पूर्वीच्या लोकांना BP, अटॅक, शुगर हे माहीत नसताना सुद्धा ते व्यवस्थित का जगले? कारण ते आयुर्वेदाच्या जवळ होते. आणि आपल्याला आता सगळं माहिती आहे, तरी पण आपण ते आजार रोखू शकत नाही कारण आपण आयुर्वेदापासून कोसो दूर केलाय. मग मित्रांनो बघा, एखादा आजार जर आपल्याला झाला, समजा कॅन्सर झाला, BP झाला, अटॅक झाला, शुगर झाला, तर आपण सहज कुठं जातो बघा. आता इथे एक शब्द मी लिहितोय, कुठं जातो आपण? दवाखाना. आपण कुठं जातो? दवाखाना. कारण कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सर क्लिअर करणारे दवाखाने आहेत, पॅरालिसिस झाल्यानंतर पॅरालिसिस क्लिअर करणारे दवाखाने आहेत, किंवा अदर कुठलाही डिसीज आपल्याला झाला तर आपण त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपण औषध घेतो. मग मित्रांनो, दवाखाना तुमच्या आयुष्यात कधी येतो? जर तुम्हाला आजार झाला तर. आजार न येता तुम्ही कधीच कुठल्या हॉस्पिटलला जाणार नाही. मग आजार झाल्यानंतर तुम्ही नक्कीच हॉस्पिटलला जा. पण मित्रांनो, कॅन्सर झाल्यानंतर काळजी घेतलेली चांगली, पॅरालिसिस आल्यानंतर काळजी घेतलेली चांगली, कधी होऊच नाही म्हणून काळजी घेतलेली चांगली. मित्रांनो बघा, कॅन्सर झाल्यानंतर लाखो रुपये घालून सुद्धा पेशंट हाताला लागत नाही. मग कॅन्सर होऊच नाही ह्याच्यासाठी सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या कन्सेप्ट आहे. आणि त्याच कन्सेप्ट घेऊन DNSP मार्केटमध्ये आल्या. आणि DNSPचा एकच उद्देश आहे, हाच शब्द आहे बघा. आता तोच शब्द इथं मी परत लिहितोय बघा. तोच शब्द आहे दवाखाना. पण DNSP काय म्हणते आणि हेल्थ अवेअरनेस म्हणजे काय बघा. इथे एक छान शब्द मी लिहितोय आता, दवा न खाना. मग 70 वर्ष जगूया, 60 वर्ष जगूया, पण मित्रांनो कुठलंही औषध न खाता जगूया. आज एक घर मला दाखवा मित्रांनो जिथं आज पेशंट नाही. 3 गोळ्या तर आता परमनंट आहेत, BP, शुगर आणि पित्ताची गोळी, या 3 गोळ्या तर परमनंट आहेत. आणि आज एक घर राहिलं नाही मित्रांनो जिथं माणूस आजारी नाही. मग आपली DNSPचा एक संकल्प काय आहे की व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखाना आहेच, पण जी लोक आजारी नाहीत त्या आयुष्यात कधी मित्रांनो आजारीच पडू नये. त्यांच्या आयुष्यात BP, कॅन्सर, अटॅक, थायरॉइड हे सारखे आजार येऊच नये. ह्याच्यासाठी आपल्या कंपनीने एक संकल्प राखलाय, दवा न खाना. आणि त्यासाठी आपल्या कंपनीनं आयुर्वेदाची साथ घेऊन आपल्या कंपनीने विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवले आहेत. आणि ते प्रोडक्ट खाल्ल्यानंतर पित्तापासून कॅन्सर पर्यंतचे रिझल्ट मित्रांनो आपण दिलेले आहेत. आणि DNSPला तुम्ही DNSP रिझल्ट जर युट्यूबला फक्त सर्च केले तर लाखो रिझल्ट मित्रांनो बघायला मिळतील. आणि आपल्या कंपनीचे प्रोडक्ट कुठले कुठले आहेत हे तर आपण जाणूनच घेणार आहे. तर नेक्स्ट पार्ट मध्ये थँक्यू.